मत्तेचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 21वे वचन. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. हालेलुया. आता मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाहीये बाबा. हालेलुया. आता प्रभू तर त्याला म्हणत आहोत, म्हणता की नाही त्याला प्रभू? त्या परमेश्वर तुम्ही हाक मारता की नाही त्या देवाला प्रभू म्हणून हाक मारताना? तो म्हणतोय मला प्रभूजी प्रभूजी तुम्ही म्हणताय खरं, प्रेज द लॉर्ड, पण तुम्ही माझ्या वचनात नाही, माझ्या प्रार्थनेत नाही. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. मग हालेलुया. मग कुणाचा प्रवेश होईल? तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या जो माझा स्वर्गातला परमेश्वर आहे, जो पिता आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचा होईल, त्याच व्यक्तीचा होईल. हालेलुया. आता कोण कोणत्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतंय? प्रेज द लॉर्ड. कोण कोण आहे? शेजारला म्हणतो वागतोय का? बरोबर. शेजारला म्हणतो वागत आहेस का? पित्याच्या इच्छेप्रमाणे तू वागत आहेस का? तर नक्की तू स्वर्गात भेटशील. नक्कीच मी तुला स्वर्गात भेटणार आहे. बोला त्याला, नक्कीच मी त्याला भेटणार आहे. हालेलुया. जो बोलत तो भेटणार नाही बरं का, जो बोलतो तो भेटणार आहे. हालेलुया. हालेलुया. तो म्हणतो मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा मात्र होईल. हालेलुया. त्या दिवशी मग काय म्हणतो पुन्हा? त्या दिवशी मला पुष्कळ लोक विचारतील, पुष्कळ सेवक विचारतील, पुष्कळ लोक विचारतील. काय विचारतील? वाचा पुढं. त्या दिवशी मला बहुत म्हणतील, पुष्कळ लोक म्हणतील प्रभूजी प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने संदेश आम्ही तुझ्या नावानं प्रचार केलाय, लोकांना सुवार्ता सांगितली, लोकांना येशूची माहिती दिली, येशू कोण आहे, येशू कुठला देव आहे. प्रेज द लॉर्ड. हे सर्व काही आम्ही तुला शिकवलंय. तुमच्या नावाने भूते घालली, आणि प्रभू येशू तुमच्या नावाने आम्ही भूत देखील घालवलेत. हालेलुया. भूत कोण घालवतो? सेवक घालवतो ना भूत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तो म्हणत आहे तुम्ही त्या दिवशी मला म्हणताल की आम्ही तुझ्या नावाने संदेश दिलाय, भूत देखील घालवलेत. पुढं व तुमच्या नावाने बहुत अद्भुत कृत्य केली. आणि प्रभू तुमच्या नावानं आम्ही अद्भुत काम म्हणजे मेलेलं मुर्दे जिवंत केलेत. हालेलुया. लंगडे चालवलेत, आंधळ्याला बघायला दृष्टी दिली, बहनायकाला कान भेटलेत, मरायला जिवंत झालाय, रोगी बरा झालाय. पुष्कळ अद्भुत काम केले नाहीत का असं विचारतील. तेव्हा मी त्या वेळेस बाबांनो मी त्यांना कसं सांगेन? स्पष्ट, अडखळत नाही. स्पष्ट म्हणजे काय? एकदम क्लिअर. स्पष्ट सांगेन. काय सांगेन स्पष्ट? बघा की माझी तुमची कधीच ओळख नव्हती. हालेलुया. तो म्हणतोय तुझी ना माझी कधीच ओळख नव्हती, तुम्हीच 20 वर्ष चर्चला आलाय. हालेलुया. तुम्हीच प्रार्थना केली, सगळं काय केलंय, तुला भरभराटी भेटली, चल आशीर्वाद बी भेटला, या पृथ्वीवर जे काय तुला सगळे भेटले. तू भूत बी घालवले, लंगडी बी चालवले, प्रेज द लॉर्ड, आंधळी बी नीट केले, मेला मुर्दा जिवंत उभा केला. आपण तर किती मोठा पॉवरफुल सेवक आलाय. मुर्दा जीवन केला ना आपण, म्हणतो सेवकाला बघूनच आपण गोंधळून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता समजा मी जर काही तुमच्या एखाद्या मनातलं तुमचं एखादं प्रकरण तुम्हाला सांगितलं, असं बरोबर आहे का? पास्टरला सगळं माहिती आहे, किती मोठा पॉवरफुल पास्टर आहे. अरे पास्टर तुला डोंबल्याचा पॉवरफुल आहे, तो परमेश्वर जो आहे महिमा करणारा, तो पॉवरफुल आहे. पण मनुष्य काय करतोय? हालेलुया. मनुष्य काय करतोय? अरे पास्टर लय पॉवरफुल आहे. परमेश्वर तिथंच महिमा त्यानं काय केली. पण परमेश्वर म्हणतो त्या दिवशी मला पुष्कळ लोक म्हणतील प्रभू आम्ही संदेश दिलाय, सुवार्ता सांगितली, भूत घालवलेत, लंगडे चालवलेत, मुर्दे जिवंत केले, पण मी स्पष्ट आणि क्लिअर सांगेन. काय सांगेन? अहो वाईट लोकांनो, मतिमंद अशा लोकांनो, बुद्धी नसणाऱ्या लोकांनो, काय म्हणत आहे? माझ्या पुढून निघून जा. माझ्या पुढे निघाने जावा म्हटलं. आता हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
आता भूत बी घालवले. किती अभिमान पाहिजे, भूत मला घाबरतात. मेला मुर्दा मी जिवंत केलाय कालच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव माझ्या घरचा आहे, मी खरेदी केलाय. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू म्हणतो माझ्या पुढे काय कर, मी तुला ओळखत नाही. मग म्हणून म्हटलं मी परमेश्वराला ओळखतोय, ठीक आहे, पण तो मला ओळखत आहे का? मी त्याला ओळखतोय ना, पण तो खरंच मला ओळखत आहे का? खरंच मी त्याची महिमा करत आहे का? खरंच मी हृदयातून अंतकरणातून त्याची उपासना करत आहे का? त्याची प्रार्थना मी खरं करत आहे का? खरंच माझा समय, माझा वेळ मी देवाला देत आहे का? खरंच मी वचनामध्ये आहे का? कारण तो म्हणतो तू माझ्यामध्ये राहा, माझं वचन तुझ्यामध्ये राहू दे, मग तुला काय पाहिजे असेल ते माग, म्हणजे तुला ते मिळेल. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचंय? तो राजाचा परमेश्वर म्हणतो बाबांनो, त्यावेळेस मी स्पष्ट सांगेन की माझ्या पुढे निघ आणि चालता हो. सुवार्ता कशी सांगितली पाहिजे आम्ही? तुम्हाला काहीतरी बरं वाटावं, तुमच्यावर काहीतरी गोंजरावं, कारण तुम्ही काय करताय, मला दान देतात, मला दशमान देतात, म्हणून मी फक्त तुम्हाला गोंजराव का? वाचा परमेश्वरचं वचन सांगतो करायचे पहिले पत्र, याचा 2रा अध्याय आणि त्यातील 4थं वचन. सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास त्या परमेश्वरानं सुवार्ता आमच्यावर सोपवून दिली. तू जाऊन घोषणा कर, माझा प्रचार कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी जो परमेश्वर सांगतोय तो जो परमेश्वर मला म्हणत आहे तसं मी तुम्हाला शिकवलं पाहिजे का? मला बरं वाटतं तसं शिकवलं पाहिजे? परमेश्वर सांगतो तसंच. तुमचा आवाजच ये ना. पण माझं शिकवलं तर तुम्हाला बरं वाटतंय, मला बरं वाटतं तसं शिकवतो, चालेल? नाही. हालेलुया. कारण तुम्हाला राग येईल मी बोलल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलचं वचन तर परमेश्वरानं वाचा. तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास परमेश्वरानं सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. हालेलुया. त्या देवानं आम्हाला प्रथम पारखलंय आणि पसंत केले की हे माझं वचन तिथपर्यंत जाऊन बोलल, हा मनाचं बोलणार नाहीये. हा जर मनाचं बोलत असेल तर ह्याला मी ओळखत नाही. मी स्पष्ट सांगेन तुझा माझा संबंध नाही. पण देवानं आम्हाला पारखून पसंत केल्यामुळं आम्ही ती सांगतोय. हालेलुया. 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 पुढं आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आम्ही माणसांना, ज्यामुळे माणसं आनंदी होतील, खुश होतील, असं न बोलता आमचे अंतकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. हालेलुया. जो अंतकरणाने हृदय पारणार परमेश्वर हा कशामुळे खुश होईल, हा कशामुळे त्याला आनंद वाटेल की माझा लेकरू पाप करत आहे आणि तू पाप करण्याबद्दल त्याचा विरोध करत आहे, तू जे करत आहे ते चुकीचं करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू ते पाप सोडून दे तर तुला परमेश्वर जवळ करल. तुझं तसं वागणं, तुझं बोलणं, तुझं पाहणं जर तू बदलत असशील तर देव तुला जवळ करल, अन्यथा देवाचा तुझा काही संबंध नाही. मग कितीही बोंबल, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कितीही प्रार्थना कर, माझ्यासाठी प्रार्थना करा पास्टर. हालेलुया. हालेलुया. मग किती हात रगडून घे, तुझं टकलं झालं तर तुला आशीर्वाद भेटणार. नाही. हालेलुया. 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 जो परमेश्वर हृदय पारखतोय, जो अंतकरण पारखतोय, हा कशामुळे खुश होईल, हा कशामुळे आनंदी होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं की एखादा पापी मेला ना, पापी, एखाद्या पाप्याला वचन समजलं नाहीये आणि तसाच तो मेला. पापी कोण? परमेश्वर तो ज्याला ख्रिस्त समजला तो प्रत्येक व्यक्ती पापी. हालेलुया. हालेलुया. एखादा पापी मेला तर परमेश्वर म्हणतो मला आनंद होत नाही, पण पाप्यानं आपलं जीवन बदललं तर म्हणतो मला आनंद होतो. आमेन. हालेलुया. 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 त्या परमेश्वरनं आम्हाला पारखून पसंत केल्यामुळं आम्ही ते सांगतोय. प्रेज द लॉर्ड. मनुष्याला खुश करण्यासाठी सेवा नाही सांगत. प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्याला खुश करण्याची सेवा सांगत जर असतो, हालेलुया, तर तुम्ही बाहेर असताना लोक दुसऱ्या आतमध्ये असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समजा तर तुम्हाला मला काय बोलायचंय. असे कित्येक जरी येऊन गेले, मी कित्येकाच्या घरी जाऊन विजिटिंग केले. हालेलुया. देवाने तेवढं उंचही केलंय. जो देवाचा सन्मान करतो, देवाचा मान करतो, देव तुझं महत्व वाढवतो बरं का. प्रेज द लॉर्ड. तू त्या वचनाप्रमाणे चालतो बरं का. मग तू माझ्या वचनात राहा, माझ्यामध्ये राहा, मग पाहिजे ते माग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या देवानं पसंत केल्यामुळे आम्ही सुवार्ता सांगतो. पण लोकांना कशी सुवार्ता पाहिजे माहितीये का? प्रेज द लॉर्ड. काढा पुस्तक. तुम्ही त्याला 2रे पत्र, आता 4था अध्याय
त्यातलं दुसऱ्या वचनापासून वाचूया. तिमित्याला दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि त्यातलं 2 ते 3 वचनापर्यंत आपण वाचूया. 4 वचनापर्यंत. वचनाची घोषणा कर. परमेश्वर म्हणतो तू वचनाची प्रथम घोषणा कर. माझं काय वचन आहे ना ते त्यांना प्रकट कर. त्यांना सांग की मी कोण आहे, मी किती पवित्र परमेश्वर आहे, मी पापात राहत नाही, मी विचारामध्ये राहत नाही, मला तो परमेश्वर मला आवडत नाही. परमेश्वर तो खून करू नको, विचार करू, चोरी करू, लबाडे करू, खोटी साक्षी देऊ नको, आपल्या मनात द्वेष भावना बाळगू नको. एखाद्या बहिणीच्या विरुद्ध, एखाद्या भावाच्या विरुद्ध किंवा एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये कपट असतं, मला तिचं आवडतच नाही, मी हिनं तसं ती पाप टाकून ठेवलंय. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर ते कधाही पुसणार नाही. आपलं अंतकरण पवित्र पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. मला तिचं जमत नाही, तिला माझं जमत नाही. Praise the Lord. आणि परमेश्वरचं वचन सांगतं काय म्हणतं, वचनाची घोषणा कर. त्याला वचन प्रथम समजाव. त्यांना असं म्हणणं की मला वचनच माहित नव्हतं. त्याला वचनाची घोषणा कर सुवेळे अवेळे तयार आणि राहा. प्रत्येक वेळी तयारीत असा. देवाची महिमा करण्यासाठी प्रत्येक वेळी तयारीत राहावा. हं? सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने जोर दाखव. काय कर, सर्व प्रकारच्या सहनशीलता, नम्रपणा तुझ्याजवळ पाहिजे. आणि ती सगळी नम्रपणा, लय राग आला म्हणून नाही, त्याला सांग हे चुकतंय. Praise the Lord. हालेलुया. हे तुझं वागणं चुकत आहे, तर तुझ्याकडे नम्रपणा पाहिजे. सहनशीलतेने त्याला काय कर, काय कर, जोर दाखव. दोष त्याचा दाखव. नम्रपणानं त्याचा दोष त्याला दाखव. निषेध कर. त्याचा विरोध कर. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, हे वाईट आहे ते वाईट आहे, याचा निषेध कर, याचा विरोध कर व बोध कर. आणि त्याला शिक्षण दे. कारण ती काय करणार आहेत माहितीये का, पुन्हा ते तू केले ते खरं मान्य, सुशिक्षण घेऊन ते काय करतील, सुशिक्षण घेऊन सुशिक्षण घेणार नाही. काय करतील, सुशिक्षण घेतील केलं. का घेणार नाही. घेणार नाही. तू कितीही सांग हे असं नाही पाहिजे, हे तुम्ही चुकीचं करत आहात, तुम्हाला असं वागावं लागेल. बरं, तू कितीही बोंबल पण ते ऐकणार, नाही. ते ऐकणार. नाही. तुझं काम केलंय तू सांगण्याचं. परमेश्वर म्हणतो प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक व्यर्थ बोलण्याचा मी झाडाला लागेल. हालेलुया. बायबल तुझं सांगतं. एक वचन वाचूया, हे वाचनच आपण वचन हे ठेवूया, त्याच्यावरती बोट ठेवा. आपण इब्रिकाचं पुस्तकाचा 10वा अध्याय आणि त्यातलं 31 वचन वाचू. इब्रिकाचं पुस्तकाचा 10वा अध्याय आणि त्यातलं 31 वचन. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे महाभयंकर आहे. हालेलुया. शेजारला सांगा कोणत्या हाती सापडणं भयंकर आहे. जिवंत परमेश्वराच्या हाती सापडणे महाभयंकर आहे. Praise the Lord. कोणाच्या हाती सापडणं भयंकर आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणं खूप भयानक आहे बाबांनो. Praise the Lord. हालेलुया. 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 या आता आपल्या वचनाकडे. परमेश्वर तू वचनाची घोषणा कर, निषेध दाखव, दोष कर, सर्व सहनशीलतेने त्याला काय कर, विरोध कर आणि त्याला त्याचा दोष दाखव. पण तरी ते सुशिक्षण, परमेश्वराचं वचन परिपूर्णरित्या घेणार नाही. त्याला जसं वाटतं त्याच्या मनानं, त्याच्या इच्छेनं तसाच तो वाग. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खास जिरावी म्हणून ते स्वचाराने आपणासाठी शिक्षकाची गर्दी जमवतात. हालेलुया. हालेलुया. काय म्हणते परमेश्वर, कशाची खाज. परमेश्वर फक्त कानाची खाज जिरवून घेते ती. हे मी म्हणत नाही, बायबलचं वचन सांगते बाबा. हालेलुया. हालेलुया. तर ते ऐकायला नको म्हणतील आणि आपल्या कानाची फक्त खाज जिरली पाहिजे. नाही नाही भाऊ तुमचं चांगलंच आहे, ब्रदर तुम्ही चांगलं आहे, नाही नाही बहीण तुमचं चांगलंच आहे, सिस्टर तुम्ही चांगलं आहे, फक्त एवढंच आम्हाला म्हणा, आम्हाला बाकी सांगू नका. प्रार्थना अशी करायची, प्रार्थना तशी करायची आणि देवाला आक्षेप मारायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो ते आपल्या फक्त कानाची खाज जिरवावी म्हणून. आपल्यासाठी शिक्षकाची गर्दी जमवतात. कोण मला चांगलं बोलतंय, कोण माझा मान आणि सन्मान करतंय. हालेलुया. हालेलुया. मग तीच बारा बाबा हे काय बोलतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते काय करतील, गर्दी करतील अशा लोकांची. हालेलुया. पण परमेश्वर म्हणतो सुवार्ता आम्ही तुम्हाला बाबा ह्या सगळं सांगितली, तुम्हाला पारखलंय प्रथम तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा विश्वास परमेश्वर म्हणतो तुझ्यावर होता, तुला पारखून घेतलाय, पसंत केल्यामुळे तू सुवार्ता सांग. तुझा देव कशामुळे आनंद होईल ती मनाची सांगू नको, त्याला आवडती तशी सांगू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोक काय करतील, खरं शिक्षण ऐकणार नाहीत, भटकतील आणि फक्त कानाची खाज जिरवून घेतील.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि आपणासाठी शिक्षकाची गर्दी जमवतील हम्म, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील. प्रेज द लॉर्ड. काय ऐकण्याचं पण फिरतील? खऱ्यापासून लांब जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि व कल्पित कहाण्याकडे वळतील. हालेलुया. अशी वेळ फक्त गप्पा गोष्टी कशामध्ये हे आहे त्याच्याकडे जास्त करून वळतील म्हणतो परमेश्वर. अशी वेळ येते म्हणतो ना, आली म्हणतो परमेश्वर. आणि कित्येक लोक तर नाशाच्या वाटेवर आहेत बरं का. मग चर्चला जात आहेत, प्रार्थना करत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि आशीर्वादित आहेत. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटणारी नाही तुम्ही म्हणतो अरे बापरे. हालेलुया. किती आशीर्वाद केलाय देवाने आला माणसं, पण ते नाशाच्या वाटेवर आहेत. कारण माझा परमेश्वर म्हणतो मी तुला स्पष्ट सांगतो, मी तुला कधीच ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तू माझ्यामध्ये राहा, माझं वचन तुझ्यामध्ये राहू दे, तर तू मला बोल म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वर तुम्ही दूर नाहीये, मी अगदी तुझ्या जवळ उभा आहे म्हणतो परमेश्वर. तुम्ही जे काही दिवसभर करतात, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत परमेश्वर तुम्हाला पाहतो बरं का. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय बोलत आहे, तुम्ही काय वागत आहात, तुम्ही काय करत आहात, तुमचे काय विचार आहेत, तुमच्या काय कल्पना आहेत, या देखील परमेश्वर जाणतो बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून बायबल सांगते की जिवंत देवाच्या हाती आपण खूप भयंकर गोष्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 समजत मला काय बोलायचं तुम्हाला. मग आता माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाहीये? आपण विचार केला पाहिजे, थांबलं पाहिजे, मी विचार केला पाहिजे की खरंच मी देवामध्ये आहे का. पस्तावा आणि पश्चाताप हे वेगवेगळे आहेत बघा. पस्तावा आणि पश्चाताप हा काय खूप अंतर आहे दोघांमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप अंतर आहे. जमीन आसमानचा फरक म्हटलं तरी चालेल. हालेलुया. बायबल सांगतो जो आपले अपराध, आपले दोष कबूल करतो, काय करतो? कबूल करतो. आणि काय करतो? पुन्हा सोडून देतो. पुन्हा त्याच्या मार्गाला लागत नाही. त्याच्या वाटला पुन्हा जात नाही. अशावर परमेश्वर दया करतो. पण जो फक्त कबूल करतो पण सोडून देत नाही, त्याला जसं वाटतं तेच करतो, अशाला परमेश्वर ओळखत. हालेलुया. मग तो चर्च मध्ये बसो, ख्रिस्ती धर्मात जन्माला येऊ, की पास्टरचा मुलगा असो, पास्टरची लेकर असो, त्याचा काहीच उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. समजत आहे मला काय तुम्हाला म्हणायचंय? हालेलुया. हालेलुया. जो आपले दोष, आपले अपराध झाकतो त्याच्यावर परमेश्वर कधीच दया करत नाही. पण जो कबूल करतो आणि सोडून देतो अशाच व्यक्तीवरती परमेश्वर दया करतो. जो त्याच क्षणाला पाप आपलं सोडून देतो अशा व्यक्तीवरती परमेश्वर कृपा करतो, आशांचा मान आणि आशाचा सन्मान करतो. आता काय म्हटलं मी? पश्चाताप आणि पस्तावा काय काय वेगवेगळे आहे. हालेलुया. पस्तावा म्हणजे काय? उगच मी केलं, उगच माझ्या हातून घडलं बरं का, असं ही चूक नव्हती पण घडली आता. हालेलुया. ठीक आहे, रडाय बी त्यावेळेस रडलाय बी तुम्ही, चला हालेलुया, पण वळला नाही. एक बहीण माझ्याकडे अशीच आली होती प्रार्थनेसाठी. म्हणजे पास्टर मला तुम्हाला खूप दिवसांनी भेटायचं होतं, पण तुमची भेट घेण्यासाठी मी आली म्हणजे. हालेलुया. आणि मी म्हटलं ठीक आहे या, म्हटलं भेटलो त्यांना. भेटल्यानंतर मला बऱ्याच त्यांच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. तेच मी त्यांना प्रार्थनापूर्वक सांगितले की सिस्टर तुम्ही जे करत आहात, तुम्ही जे केले ते खूप भयानक आणि ते खूप पाप आहे, त्याचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. हालेलुया. मग ती बहीण खूप रडायला लागली. मी म्हटलं परमेश्वर आपण प्रार्थना करूया. मग ते मी बहीण प्रार्थनेसाठी आलं, तर मी त्यासाठी प्रार्थना केली. प्रभूला म्हटलं प्रभू हालेलुया, बऱ्याच गोष्टी मी बोललो त्या बहिणीनं, काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या होत्या, मला सांगितल्या नव्हत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मग देवाचा आत्मा म्हणला तू बोल. मी बोललो. प्रेज द लॉर्ड. मग ती म्हणजे बरोबर आहे म्हणजे पास्टर माझा हात असं असं झालेलं आहे म्हटलं, आता मला काय करावं लागेल? मला त्या गोष्टीचा काय होते? पस्तावा होतोय. प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं बाबा पस्तावा आणि पश्चाताप यामध्ये खूप फरक आहे. या दोन्हीपैकी एक कोणतं होतंय? पश्चाताप होतोय की पस्तावा होतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रार्थना झाली. प्रार्थना केल्यानंतर सर्व काही ठीक झालं. सर्व काही झाल्यानंतर परमेश्वर मला म्हटला मी क्षमा केलेली नाही. आता
Praise the Lord. आणि बायबलचं सुद्धा ज्या कोणाची पापाची क्षमा केली मी क्षमा करेन म्हणतो परमेश्वर. आमेन. Praise the Lord. आणि परमेश्वर मला थोड्याच वेळ मी प्रार्थना केली, परमेश्वर म्हणला मी नाही क्षमा केली. मी थोडा गोंधळात पडला, अरे परमेश्वर तुझं तर वचन सांगतो, तू तर मला म्हटलंय ज्या कोणाची तू पापाची क्षमा कर मी त्याची क्षमा करेन, आणि जर पापाची का क्षमा करत नाही. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर म्हटला फक्त तिला पस्तावा केलाय, तो फक्त अश्रू पाहिले, मी तिचं अंतरण जाणलंय म्हणतो परमेश्वर. हालेलुया. 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 परमेश्वर काय म्हणतो, मी अंतकरण पारखले म्हटलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वर हा हृदय पारखणारा परमेश्वर. बायबल सांगतं, स्तोत्रसिद्ध पुस्तक याचा 145 अध्याय त्यातला 18 आणि 19 वचन सांगतं. स्तोत्र संहिता 145 त्यातील 18 आणि 19 वचन. वाचा. 19 वचन. जे कोणी त्याचा धावा करीता, हा? जे खऱ्या भावाने त्याच्या धावा करीता, हालेलुया. बायबल सांगतो, जो कोणी हृदयापासून खऱ्या मनानं अंतकरणातून त्याला हाक मारतात, त्याची प्रार्थना करतात, हा? त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे. त्या सगळ्यांच्या परमेश्वर अगदी जवळ आहे. कुणाच्या? कुणाच्या म्हटलंय परमेश्वर? जो कोणी खऱ्या भावनेनं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरा पश्चाताप झालाय आणि त्या घेऊन तो प्रार्थना करत आहे, त्याच्या तो म्हणतो मी अगदी जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाच्या जवळ परमेश्वर? कुणाची प्रार्थना ऐकतोय? फक्त पस्तावाची नाही ऐकत, त्याच्या अश्रू परमेश्वर पाहत नाही, त्याचा अंत करतो पाहतो. बरं का परमेश्वर तुझ्या खऱ्या भावनेनं मनापासून मला हाक मारत आहेत ना, त्याच्या मी अगदी जवळ आहे. पुढं, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीता, हा? त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे. हा? तो आपले भय धरणाऱ्याची इच्छा पुरवितो हा? व त्याची आरोळी ऐकून त्यास तारितो. हालेलुया. 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 जो कोणी त्याचा मग भय धरतो का? प्रेज द लॉर्ड. त्याची भीती बाळगतो, पापापासून मागे फिरतो, नाही रे बाबा माझ्या देवाला हे आवडत नाही, मी जे करतोय ते चुकीचं आहे, मला वचन तर असं शिकवतंय, मी जर केलं तर वाईट मार्गाने जाईल. प्रेज द लॉर्ड. मला माझ्या देवाची आज्ञा मान्य केली पाहिजे. जो परमेश्वराचे भय धरतो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जो त्याची भय धरतो, त्याची इच्छा परमेश्वर पुरवतो. बरं का? व त्यांची आरोळे ऐकून, त्यांचं ओरडणं ऐकून, त्यांचं दुःख ऐकून, त्यांची प्रार्थना ऐकून तो त्याला उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.